आज जेम्स प्रिन्सेप या एका महान व्यक्तीची 222वी जयंती आहे. 1799 साली याच दिवशी या सद्गृहस्थाचा जन्म झाला होता आणि त्यानंतर त्याचे पिता म्हणजे त्याचे वडील तसे सधन कुटुंबातले होते आणि त्यांनी भारतात ब्रिटिश सरकारात बरीचशी सेवा केलेली होती. त्यामुळे साहजिकच त्यांचा कल आपल्या मुलाला भारतात एखाद्या उच्च पदस्थ म्हणून पाठवावं ही इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे जे काही संबंधित होते भारतीय म्हणजे भारतात असलेले ब्रिटिश भारतीय त्यांच्याकडे बोलून आणि या तरुण मुलाला 20 वर्षाच्या मुलाला भारतात पाठवलं. त्यापूर्वी त्याने नाणे निर्मितीचा अभ्यास केलेला होता आणि म्हणूनच त्यांची नेमणूक भारतातल्या मिंटमध्ये म्हणजे नाणे निर्मितीच्या कंपनीमध्ये झाली. नाणे निर्मितीच्या कंपनीत एका उच्च पदस्थ नोकरीवर लागल्यानंतर या जेम्सने पहिल्यांदा काही नाण्यांचा अभ्यास सुरू केला, भारतातल्या प्राचीन नाण्यांचा. आणि त्यावेळेस त्यांना असं आढळलं की त्या प्राचीन नाण्यांच्या वरती त्यांना काही लिहिलेलं आढळलं. त्यांनी इथल्या सगळ्या विद्वानांना विचारलं की हे काय लिहिलेलं आहे, तर कुणीही इथले विद्वान त्यांना सांगू शकलेले नाहीयेत. तर इथल्या विद्वानांना ज्यावेळेस या नाण्यांवरती लिहिलेली अक्षरं आहेत ती काय आहेत याची त्यांनी चौकशी केली, त्यावेळेस कुणीही या नाण्यांवरती लिहिलेली जी अक्षर आहेत ती नीटशी एक्सप्लेन करू शकली नाहीत. त्याच काळामध्ये त्यांचे एक स्नेही अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारतभर फिरत होते, कारण ते सैन्यातले अधिकारी होते. त्यांनी जेम्सला असं सांगितलं की याच लिपीमध्ये लिहिलेले दगडावर लिहिलेले अनेक लेख अनेक ठिकाणी मी पाहिलेले आहेत, तर मी त्या लेखांची चित्र काढून माझ्या असिस्टंट कडून त्याची चित्र काढवून घेतो आणि ती तुम्हाला पाठवतो. आणि त्याप्रमाणे अलेक्झांडर कनिंगहॅमनी दिल्लीमधल्या स्तंभाची, सांचीमधल्या स्तूपावरची वेगवेगळी अक्षरं आणि भरभूत स्तूपामध्ये सापडलेली जी काही अवशेष होते त्या अवशेषातली अक्षरं, अशा बऱ्याच ठिकाणचे चित्र जेम्स प्रिन्सेपला पाठवली. आणि मग जेम्स प्रिन्सेपनं आपलं महत्त्वाचं कार्य सुरू केलं. खरं तर ते स्वतः नाणे तज्ज्ञ होते, नाण्यांच्या धातूंचं परीक्षण करणारे तज्ज्ञ होते, पण त्यांना जो छंद लागला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना त्या छंदातून त्यांनी हा उपक्रम सुरू केला की आपण ही लिपी जी काही आहे ती शोधून काढूया. आणि मग त्यांनी परिश्रमपूर्वक कार्य सुरू केलं आणि ह्या लिपीचा शोध लावला. थोडंसं मी आता हे जी जेम्स प्रिन्सेप विषयीची जी पार्श्वभूमी सांगितली, आता दुसऱ्या एका दिशेनं मी तुम्हाला काही माहिती सांगतोय. ती अशी, 1954ला ब्रह्मदेशामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद भरली होती. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक सन्माननीय अतिथी म्हणून बोलवलेलं होतं. भारतातून जे काही भिक्षुगण ब्रह्मदेशात गेले आणि बाबासाहेब आंबेडकरही आपल्या काही
सहकाऱ्यांसोबत या परिषदेला उपस्थित राहिले. त्यावेळेस 1954ची गोष्ट आहे, ज्यावेळेस इथे बौद्ध धर्म पूर्णपणे संपलेला होता. अगदी थोड्याशा काही बिहारमधल्या ठिकाणी किंवा नेपाळच्या बॉर्डरवरती किंवा तिबेटच्या आणि लडाखच्या बॉर्डरवरती काही बौद्ध अस्तित्वात होते, जे खरं तर भारतात गणले जात नव्हते. यापैकी जे काही भिक्खुगण तिथे गेले होते भारतातून, त्यांच्यापैकी कुणाकडेही त्रिपिटकाची भारतीय लिपीमध्ये लिहिलेली प्रत नव्हती. पण बाबासाहेब आंबेडकर या धम्माचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केलेले असे होते आणि त्यांचा सूक्ष्म अभ्यास असल्यामुळेच ब्रह्मदेशातल्या परिषदेला त्यांना सन्मानाने बोलावलं होतं. ती बौद्ध धम्म परिषद होती. मग भारतात जर कोणतंही बौद्ध साहित्य उपलब्ध नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केला कुठे? असं सांगितलं जातं की केळुस्कर गुरुजींनी त्यांना एक बुद्धाच्या चरित्राची प्रत भेट दिलेली होती, अगदी लहानपणी, ज्यावेळेस ते मॅट्रिक पास झाले होते. पण ती फक्त बुद्धाच्या चरित्राची एक प्रत होती. बुद्धाचं तत्वज्ञान ही फार मोठी गोष्ट आहे. मग या तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांच्या मनावर बुद्धाचा पगडा होता, पण मग या तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी कुठे केला? तर 1925 मध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये अभ्यास करत होते, त्याच वेळेस लंडनमध्ये पाली टेक्स्ट सोसायटी उदयाला आलेली होती. आणि ही पाली टेक्स्ट सोसायटी TW रईस डेव्हिड्स या एका सद्गृहस्थाने निर्माण केली होती. या पाली टेक्स्ट सोसायटीने तोपर्यंत त्रिपिटकातलं आणि इतर जिथे कुठे काही वाङ्मय असेल बौद्ध धम्मासंबंधीचं, ते पाली वाङ्मय लंडनमध्ये प्रकाशित केलेलं होतं. त्यांच्या भाषेत त्याचं ट्रान्सलेशनही केलेलं होतं. कदाचित त्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना या पाली वाङ्मयाच्या इंग्लिश अनुवादाची पुस्तकं निश्चितच वाचायला मिळाली असतील आणि त्यामुळे ते बौद्ध धर्माचा सूक्ष्म असा अभ्यास करू शकले. मग हा बौद्ध धम्म TW रईस डेव्हिड्स, जे कधीच भारतात आले नव्हते, त्यांना मिळाला कसा? प्रश्न येतोच की नाही? तर TW रईस डेव्हिड्स हे श्रीलंकेत कार्यरत होते, ब्रिटिश अधिकारी म्हणून. आणि श्रीलंकेत कार्यरत असताना ते ऍक्च्युअली मॅजिस्ट्रेट होते. म्हणजे त्यांच्या इतर जबाबदाऱ्यांबरोबर त्यांना कौटुंबिक न्यायनिवाड्याची कार्य त्यांच्यावरती सोपवलेलं होतं. आणि असाच एक कौटुंबिक खटल्याचा न्यायनिवाडा करताना त्यांना असं जाणवलं होतं की जे पक्षकार आहेत ते बौद्ध धम्म मानणारे आहेत. त्याच्यामुळे या पक्षकारांना न्यायनिवाडा करताना बौद्ध धर्माचा थोडासा तरी अभ्यास असला पाहिजे. म्हणून या TW रईस डेव्हिड्सने श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा थोडासा अभ्यास सुरू केला. त्यांना हे जाणवलं की हा सगळा अभ्यास पालीमध्ये आहे, आपल्याला थोडंसं तरी पाली शिकावं लागेल. म्हणून त्यांनी पाली शिकायला घेतली. पाली शिकून आणि बौद्ध धर्माची जी काही पाली वाङ्मयाची पुस्तकं त्यांना वाचायला मिळाली, ती वाचल्यानंतर त्यांना असं जाणवलं की आजपर्यंत आपण धर्म म्हणून जे काही पाहतोय ऐकतोय, यापेक्षाही वेगळं आणि काहीतरी श्रेष्ठ तत्वज्ञान याच्यामध्ये लिहिलेलं आहे. खरं तर हा TW रईस डेव्हिड्स हा एका पादरीचा मुलगा होता, म्हणजे ख्रिश्चन धर्म प्रसार करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता. असं असूनही हा माणूस बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. उतरत्या वयात या माणसाने बौद्ध धर्म स्वीकारला. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाली टेक्स्ट सोसायटी ही संस्था निर्माण केली आणि जेवढं काही शक्य होईल आपल्या सहकाऱ्यांच्या आणि स्वतःच्या आणि त्याच्या पत्नीच्या सहकार्याने हे पाली वाङ्मय इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, अनुवादित केलं आणि तिथून प्रकाशित केलं. आता इथपर्यंत तर आलं की लंडनमध्ये जे काही पाली वाङ्मय गेलं ते श्रीलंकेतून गेलं, पण बौद्ध धम्म तर उदयाला आला होता भारतात. मग भारतातून तो
श्रीलंकेला, ब्रह्मदेशाला आणि चीनला गेला कसा? भारतात तर तो शिल्लक नव्हता. 19व्या शतकात आणि 18व्या शतकात इथे मागमूसही राहिलेला नव्हता बौद्ध धर्माचा. मग तो तिथपर्यंत गेला कसा? त्याचा शोध कधीही कुणीही घेतला नाही. पण ज्यावेळेस या जेम्स प्रिन्सेपने या नवीन लिपीचा शोध लावला आणि इथे जे काही स्तंभ आणि शिलालेख अलेक्झांडर कनिंगहॅमच्या मदतीने त्यांनी पाहिले आणि त्याचे भाषांतर करून घेतलं इंग्लिशमध्ये, तेही प्रकाशित केलं. अलेक्झांडर कनिंगहॅमने पहिलं पुस्तक या स्तंभांच्या आणि शिलालेखांच्या इंग्रजी अनुवादाचं प्रकाशित केलं. त्यावेळेस त्यांना जाणवलं की या सगळ्या शिलालेखांमध्ये हा शिलालेख लिहिणारा जो कोणी माणूस आहे, जो कोणी व्यक्ती आहे, तो राजा आहे. आणि तो राजा इथल्या खूप मोठ्या भूप्रदेशाचा राजा आहे. कारण हे जे शिलालेख सापडले ते आत्ता जिथे युद्धाची धुमश्चक्री चालू आहे ते अफगाणिस्तान, आत्ताचं पाकिस्तान, इथपासून सुरुवात केलं तर दक्षिणेमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथपर्यंतच्या अनेक ठिकाणी, अगदी पूर्वेला ओरिसाचं राज्य आणि पश्चिमेला गुजरातचं जुनागड शहर इथपर्यंत एवढ्या मोठ्या भूप्रदेशात जर हे शिलालेख सापडले म्हणजे हा राजा एवढ्या मोठ्या भूप्रदेशाचा राजा होता. पण या शिलालेखात तर त्याचं एकच नाव लिहिलेलं आहे, देवानांपिय पियदस्सी. मग हा देवानांपिय पियदस्सी आहे तरी कोण? याचा सगळीकडे शोध घेतला इंग्रजांनी आणि श्रीलंकेतून त्यांना उत्तर मिळालं की हा देवानांपिय पियदस्सी हा जो राजा आहे वास्तविक हा भारतातलाच राजा आहे आणि त्याचं खरं नाव अशोक आहे. आणि मग अशोक हा या देशातला खूप मोठा सम्राट होता. या देशातला सार्वभौम असा सत्ताधीश होता. या देशाचं त्यांच्या काळातलं नाव जम्बूद्वीप असं होतं. एका शिलालेखात हे जम्बूद्वीप नाव आलेलं आहे. तर हा जम्बूद्वीपचा सम्राट अशोक हा अशा रीतीने इतिहासातून पूर्णपणे नष्ट केलेला, इथल्या इतिहासकारांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलेला सम्राट अशोक, जेम्स प्रिन्सेप यांनी या लिपीचा शोध लावला, या लिपीतली अक्षरं वाचली, हे शिलालेख वाचले आणि शिलालेख वाचल्यानंतर हा पुन्हा एकदा इतिहासाच्या पटलावर दैदिप्यमान झाला, प्रकाशमान झाला. असाही प्रकाशमान झाला की आता इथून पुढच्या काळात तो कधीही पुसला जाणार नाही. असा हा सम्राट केवळ या लिपीमुळे उदयाला आला, लिपीमुळे प्रकाशमान झाला. तर हा सम्राट अशोक फक्त देवानांपिय पियदस्सी अशाच नावाने जो आढळत होता, त्याचं नाव सम्राट अशोक होतं हे श्रीलंकेतल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जरी सांगितलेलं असलं तरी याचा काहीतरी कागदोपत्री किंवा लिखित पुरावा शोधला पाहिजे की नाही? तो शोधावा लागला नाही. ब्रिटिश खाण कामगार किंवा खाण अधिकारी, खाण अभियंता सी बिडॉन 1915 मध्ये कर्नाटकच्या सीमेवरती जिथे खूप सोन्याच्या खाणी आहेत तिथे सोन्याच्या खाणींचा शोध घेत होता. डोंगरातून, दगडातून जिथे जिथे तशा प्रकारचे दगड दिसतील की जिथे सोन्याची खाण मिळू शकेल अशा ठिकाणी फिरत असताना कर्नाटकातल्या मस्की, रायचूर जिल्ह्यातल्या मस्की नावाच्या गावी त्याला एका दगडाच्या नैसर्गिक अशा गुहेत, गुहा म्हणजे लेण्यासारखी खोदलेली गुहा नव्हे, तर 4 दगड एकमेकांच्या शेजारी शेजारी आहेत आणि त्याच्यावरती आणखीन एक 5वा मोठा दगड आहे. हे दगड म्हणजे दगड म्हणताच येणार नाही त्याला, खूप मोठ्या शिळा, अगदी 50-50 फूट लांबी रुंदीच्या या शिळा. आणि अशा 3 शिळांची गुहेसारखी जी मांडणी होती त्या मांडणीमध्ये हा शिलालेख सापडला, मास्कीचा शिलालेख. या शिलालेखामध्ये
अशोक हे नाव सर्वात पहिल्यांदा या सी बिडॉनला सापडले. त्यांनी ते नाव लगेच एशियाटिक सोसायटीला कळवलं. त्या काळात आता आपण ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणतो, त्यावेळेस ASI होतं, पण त्याचं नाव होतं एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया. या ASI ला कळवल्यानंतर त्यांनी हे कन्फर्म केलं की देवानाम पिय पियदस्सी या नावाने आजपर्यंत आपण ज्याला ओळखलं तो म्हणजे अशोक, आणि हाच सम्राट अशोक आहे. त्यानंतर लगेचच तिथपासून एक 40-50 किलोमीटर अंतरावरती एक दुसरं गाव आहे. त्या गावामध्ये सुद्धा, त्या गावाचं दोन गाव आहेत ती, एका गावाचं नाव नित्तूर आणि दुसऱ्या गावाचं नाव उदेगोलम. या दोनही गावामध्ये अशाच प्रकारचे शिलालेख आढळले आणि या दोन्ही शिलालेखामध्ये अशोक हे नाव, देवानाम पियो अशोको असं नाव आढळलं. आणि अगदी खात्रीपूर्वक असं शिक्कामोर्तब झालं की देवानाम पिय पियदस्सी या नावाचा जो कोणी राजा आहे, जो कोणी सम्राट आहे, त्याचं खरं नाव अशोक आहे. त्यानंतर 1955च्या सुमारास, जोपर्यंत भारत स्वतंत्र झालेला होता, मध्य प्रदेशातल्या एका गावात, जे गाव मध्य प्रदेशातलं जिल्ह्याचं ठिकाण दतिया आणि उत्तर प्रदेशातलं जिल्ह्याचं ठिकाण झाशी, या दोन्हीच्या मध्ये, दोन्हीला जोडणारा जो हायवे आहे, त्या हायवेवरती एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये हा शिलालेख आहे. गुजर्रा त्या गावाचं नाव. या गुजर्रा गावातल्या शिलालेखामध्ये परत एकदा अशोक हे नाव आढळलं आणि हे निश्चित झालं की हे सगळं जे काही लिहिलंय ते सम्राट अशोकांनी लिहिलेलं आहे. आता या शिलालेखांच्या शब्दाचा अर्थ इंग्रजांनीच लावला. या लिपीला पहिल्यांदा अलेक्झांडर कनिंगहॅमने नाव दिलं, ते होतं इंडो पाली. कारण याच्यात लिहिलेले जे काही होतं ते प्राकृत पाली सारखं होतं, म्हणून पालीची भारतीय लिपी इंडो पाली असं नाव दिलं गेलं. इंडो पाली म्हणण्याचं कारण असं की त्याच काळामध्ये गांधारमध्ये सुद्धा असे शिलालेख सापडले होते ज्याचा मजकूर असाच होता. गांधार म्हणजे आत्ताचं पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये शहाबाज गडी या ठिकाणी हे शिलालेख सापडले होते. त्याची लिपी वेगळी होती आणि जेम्स प्रिन्सेपनेच त्या लिपीचंही आकलन केलं होतं. त्या लिपीला त्यावेळेस अलेक्झांडर कनिंगहॅमने अरियानो पाली म्हटलं आणि या लिपीला इंडो पाली म्हटलं. पण जर अशी काही लिपी अस्तित्वात होती सम्राट अशोकाच्या काळात, तर निश्चितच या लिपीच्या नावाचा कुठेतरी काहीतरी उल्लेख येईल की नाही. तर हा असा उल्लेख काय कुठे येतोय का, म्हणून हे ब्रिटिश संशोधन करतच होते. एका ब्रिटिश अधिकाऱ्याला जर्मनी मधल्या एका माणसाने, लिकोपेरी ज्याचं नाव, त्याने सांगितलं की बौद्ध साहित्य ललित विस्तर या ग्रंथामध्ये बाल सिद्धार्थाला, म्हणजे सिद्धार्थ ज्यावेळेस शाळेत जाण्याच्या किंवा गुरुच्या घरी जाण्याचा वयाचे होते आणि गुरुच्या घरी गेले होते, त्यावेळेस त्यांनी आपल्या गुरूंना सांगितलं होतं की मला ही लिपी येते, आणि तिथे त्या ग्रंथात सिद्धार्थांना ब्राह्मी लिपी येते असा उल्लेख आलेला आहे. ब्राह्मीच्या सोबतच इतरही अनेक लिपींची नावं आहेत, पण त्याच्यात 2 लिपीची नावं प्रामुख्याने म्हणजे पहिल्याच याच्यात दिसतात, ती म्हणजे ब्राह्मी आणि खरोष्टी. म्हणून गांधारमध्ये मिळालेल्या शिलालेखांची जी लिपी होती त्याला त्या काळातल्या इंग्रजांनी खारोष्टी म्हटलं, आणि भारतात इथे जी काही लिपी मिळाली तिला त्यांनी ब्राह्मी म्हटलं. तर काही लोकांचा आक्षेप आहे की ह्या लिपीला ब्राह्मी का म्हणावं, आणि त्यासाठी ते म्हणतात की या ब्रिटिश अधिकाऱ्याने जे काही नाव दिलं या लिपीला ते इथल्या ब्रह्मवृंदांच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या प्रभावाखाली दिलं गेलं. पण एक गोष्ट
निश्चितपणे लक्षात घ्या, हा जो ल्युकोपेरी होता ना, तो जर्मन होता, जो भारतात कधीच आलेला नव्हता. त्याने जे संदर्भ घेऊन या लिपीला नाव दिलं, त्या ललित विस्तरचा अभ्यास भारतात झालेला नव्हता, तो चीनमध्ये झालेला होता. आणि चीनमध्ये हा अभ्यास करणारा जो जर्मन संशोधकच होता, तो या ल्युकोपेरीचा मित्र होता. आणि त्या दोघांच्या एकमेकांशी झालेल्या चर्चेतून किंवा एकमेकांशी जो काही संवाद झाला असेल, त्या संवादातून ल्युकोपेरीने हे निश्चित केलं की कदाचित या लिपीचं नाव ब्राह्मी असलं पाहिजे. त्यांनी आणि चीनमधले असल्यामुळे त्यांना चीनचाच परत दुसरा संदर्भ मिळाला की चीनचा जो प्रवासी ह्युएन त्सांग इथे आलेला होता, त्याने आपल्या प्रवास वर्णनात असं म्हटलं की भारतामध्ये 2 प्रकारच्या लिपी लिहिल्या जात आहेत. त्याने नावं नव्हती लिहिली, पण 2 प्रकारच्या लिपी लिहिल्या जात आहेत हे निश्चित लिहिलं होतं. त्यातली एक उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि दुसरी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. या 2 लिपीचा जो अभ्यास जेम्स प्रिन्सेपने केला होता आणि त्याच्यानंतर जेम्स प्रिन्सेप वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी निधन पावले. त्यामुळे ते हयात नव्हते, पण त्यांच्या नंतरचे काही संशोधक होते, इंडोलॉजिस्ट होते, त्यांना निश्चितपणे असं वाटलं की हा जो चिनी प्रवाशाने लिहिलेला संदर्भ आहे तो आणि ललित विस्तरचा जो संदर्भ आहे तो हा जर विचारात घेतला तर डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाणाऱ्या लिपीला ब्राह्मी हे नाव योग्य आहे आणि उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या लिपीला खरोष्टी हे नाव योग्य आहे. त्यात कोणाही ब्रह्मवृंदाचा प्रभाव असण्याचं शक्यच होत नाही, कारण हे जे काही केलंय अभ्यास तो जर्मनीमध्ये केलाय, जर्मन संशोधकाने केलाय की जो कधीच भारतात आला नव्हता. ब्रिटिश संशोधकांनी त्यांच्याकडून संकल्पना घेतली आणि मग या लिपीला नाव दिलं. तर अशी ही थोडीशी पूर्वपीठिका या नावाची मी तुम्हाला सांगितली. आता आपण एका दुसऱ्या ब्राह्मीच्या संदर्भातल्या दुसऱ्या एका विषयाकडे वळूया. हा विषय असा आहे की इसवी सन पूर्व 350 किंवा त्याच्या आधी, आता किंवा त्याच्या आधी मी अशासाठी म्हणतोय की आत्ता भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी भारताच्या उत्तर सीमेवरती नेपाळ आणि उत्तर प्रदेश यांच्या बॉर्डरवरती यांच्या मध्ये एक पिपराहवा नावाचं गाव होतं, जिथे एक इंग्लिश अधिकारी त्याची मोठी इस्टेट बाळगून होता. त्याने त्याच्या इस्टेटमध्ये असलेलं एक टेकडी वजा ठिकाण जिथे उत्खनन केलं आणि पिपराहवा स्तूपाचा शोध लावला. हा स्तूप खणून त्यांनी ज्यावेळेस आतून काढलं त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या त्याच्यात एक करंडक मिळाला मातीचा, भाजलेल्या मातीचा, ज्या करंडकावरती याच प्रकारच्या लिपीमध्ये काही लिहिलेलं होतं. त्याने हे लिहिलेलं आहे ते एका कागदावरती उतरवून घेतलं आणि ब्रिटिश आर्किओलॉजीचा किंवा इंडोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांकडे पाठवलं आणि त्यांना हे जाणवलं की हे लिखाण आहे हे सम्राट अशोकाच्या पूर्वी लिहिलं गेलेलं आहे आणि तेही याच लिपीत आहे, म्हणजे ब्राह्मी लिपीतच आहे. आणि त्याच्यावरती असं लिहिलंय की म्हणजे त्याच्यावरती लिहिलेल्या एका वाक्याचा तो आशय लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात येतं की त्या करंडकामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या रक्षा ठेवून आणि मग त्या रक्षेवरती म्हणजे त्या करंडकावरती हा स्तूप बांधलेला आहे हे लक्षात आलं. म्हणजे ही लिपी सम्राट अशोकाच्याही आधी अस्तित्वात होती, कारण तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यांच्या कुटुंबियांनी तयार केलेला हा स्तूप निश्चितच तथागतांच्या परिनिर्वाणानंतर 100-1 वर्षाच्या अवधीमध्ये तयार झाला असेल. सम्राट अशोक त्याच्यानंतरही 100-150 वर्षानंतर उदयाला आलेले आहेत. म्हणजे या मधल्या काळात सम्राट अशोक ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मधल्या काळात कधीतरी या लिपीचा उगम झालेला असला पाहिजे. आणखीन एक पुरावा, दक्षिणेमध्ये काही खापरं म्हणजे मातीच्या भांड्यांचे तुकडे अवशेष सापडले.
त्या अवशेषांवरती परत याच लिपीत लिहिलेलं काही अक्षरं, काही तुकडे सापडले आणि त्याचं ज्यावेळेस कार्बन डेटिंग केलं त्यावेळी ते तुकडे किमान इसवी सन पूर्व 400 वर्षापूर्वी किंवा 400 ते 500च्या मध्यात कुठेतरी लिहिले गेलेले असावे किंवा त्यावेळेस ही मातीच्या भांड्यांची निर्मिती झालेली असावी असं कार्बन डेटिंग म्हणतं. म्हणजे या लिपीचा उदय इसवी सन पूर्व 500 नंतर म्हणजे तथागतांच्या जस्ट नंतर ते सम्राट अशोकाचा काळ याच्यामध्ये कधीतरी झालेला असेल आणि ही लिपी त्या काळात अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांमध्ये निश्चितपणे शिकवली जात असणार. सम्राट अशोक त्यांच्या बैराटचा जो शिलालेख आहे जो सध्या बैराटमध्ये नाहीये, बैराट म्हणजे आत्ताचं विराटनगर शहर जे जयपूर पासून 51 किलोमीटर अंतरावरती आहे, तिथून तो शिलालेख उचलून आणि जेम्स प्रिन्सेपला भेट दिलेला आहे. जेम्स प्रिन्सेपचं घर कोलकात्यात होतं, त्यांचं ऑफिस कोलकात्यात होतं. आजही ती शिळा कोलकात्यात म्हणजे जयपूर जवळच्या बैराट शहरामधून नेलेली शिळा कलकत्त्यामधल्या त्यांच्या जेम्स प्रिन्सेपच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्मृती खातर प्रिझर्व केलेली आहे. कधी कलकत्त्याला गेलात तर तुम्हाला ती पाहता येईल. तर ही शिळा तिथे प्रिझर्व केलेली आहे. या सगळ्या गोष्टींवरून त्या शिळेवरती काय लिहिलंय तर त्या शिळेवरती असं लिहिलंय, काही पाली साहित्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्याच्यावरती. राहुलवाद, नंतर आणखीन काही 2-4 नावं आहेत त्याच्यामध्ये. मी तुम्हाला निश्चितपणे पुस्तकाचा रेफरन्स देऊन परत सांगू शकेल किंवा या ग्रुपवरती टाकेल. या पुस्तकांचा संदर्भ आहे, सम्राट अशोकांनी हा संदर्भ दिलाय. म्हणजे सम्राट अशोक सम्राट असताना कधीतरी या पुस्तकांबद्दल त्यांनी माहिती घेतलेली आहे. आता ही माहिती कशी घेतली असेल तर कुठेतरी काहीतरी याचं लिखित असेल ना, म्हणून तर त्यांच्यापर्यंत ते गेलं. राजा काही तिथे विद्यापीठात जाऊन बसलेला नव्हता वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. राजाला त्याच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या होत्या. तरीही त्यांना या पुस्तकांची व्यवस्थित नावं माहीत आहेत. म्हणजे हे कुठेतरी लिहिलं जात असेल, हाताने लिहिलं जात असेल. त्याच्यामुळे त्याच्या काही खूप प्रती नसेल, एखादीच प्रत असेल कुठेतरी एखाद्या विद्यापीठामध्ये, पण निश्चित होतं, लेखन निश्चित होतं, याचा हाही एक पुरावा मानला पाहिजे. त्यानंतर सम्राट अशोकाच्याच ओरिसामधल्या, म्हणजे त्या काळात सम्राट अशोकांच्या काळात ज्याला कलिंग म्हणत होत्या, त्या कलिंगमधल्या म्हणजे ओरिसामध्ये 2 शिलालेख आहेत, धौली आणि जौगड. या शिलालेखात असं लिहिलेलं आहे की या लेखनाचा म्हणजे या लिहिण्यात जो काही मजकूर आहे त्या मजकुराचं वाचन हे समूहाने किंवा एकट्याने सुद्धा करावं. आता समूहाने ठीक आहे की खूप लोक एकत्र जमा झाली आहेत तिथे त्या शिळेच्या शेजारी आणि मग कुणीतरी एक जण ते वाचतोय आणि बाकीचे सगळे ऐकतायत, म्हणजे त्या एकाला वाचता येते आणि बाकीचे ऐकतायत. पण एक शब्द जो असा आहे एकट्यानेही करावं. मग एकट्याने म्हणजे कुणीतरी जाणारा येणारा जो प्रवासी आहे त्याला ही शिळा दिसली की त्याने ते वाचावं, असा सम्राट अशोकांचा विनंतीवजा आदेश आहे. मग येता जाता येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला ही लिपी वाचता येत असली पाहिजे अशी माहिती सम्राट अशोकापर्यंत होती. याचा अर्थ काय होतो की त्या काळामधल्या खूप लोकांना हे लिहिण्या वाचण्याचं ज्ञान होतं. कारण सम्राट अशोकांनी जसे हे लेख लिहिले तसेच खूप सुंदर सुंदर गोष्टी उभारल्या. जे स्तंभ उभारले ना त्या स्तंभावरती अतिशय सुंदर असं चित्रकृती आहेत, ज्यातली एक चित्रकृती आज भारताचं चिन्ह म्हणून, प्रतीक चिन्ह म्हणून, भारत सरकारचं प्रतीक चिन्ह म्हणून चतुश्रीय मुद्रा ही वापरली जाते. ही अशी सुंदर सुंदर चित्र, वाघाचं, सिंहाचं, बैलाचं, घोड्याचं, अशी सुंदर चित्र या स्तंभांवरती कोरलेली आढळतात. शिवाय त्याच्यासोबत खूप सुंदर अशी नक्षी पण कोरलेली आहे. हे जे काही सौंदर्य निर्मिती सम्राट अशोकाने केली, ही सौंदर्य निर्मिती निश्चितपणे कोणीतरी पाहिल आणि त्याचं कौतुक करेल यासाठीच केलेली आहे, किंवा त्याचा आस्वाद येईल त्या सौंदर्याचा म्हणून निर्माण केलेली आहे.
आणि एक गोष्ट निश्चित आहे, ही जी काही रसिकता असते ना सौंदर्याकडे पाहण्याची, ही रसिकता कधी उपाशीपोटी निर्माण होत नाही. एक खूप जुनी युरोपातली गोष्ट सांगितली जाते. एक प्रवासी रस्त्याने चाललेला होता आणि त्याला खूप भूक लागलेली होती. समोरून एक सुंदर गोरी गोरी तरुणी, जिचे गाल लाल लाल होते, ती आली आणि त्याच्या जवळ निघून गेली. पण तो काय म्हणाला, हे सुंदर गाल नसते, पण त्याऐवजी जर सफरचंद असती तर किती बरं झालं असतं. पुढे गेल्यानंतर त्याला परत एक सफरचंदाचं झाड दिसलं. त्याने सफरचंद तोडून खाल्ली, त्याचं पोट भरलं आणि तसाच पुढे जात राहिला तर खूप सफरचंदाची झाड त्याला दिसत गेली. मग तो म्हणाला, ही सफरचंद नसती पण तरुणीचे गाल असते तर किती बरं झालं असतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उपाशी पोटी रसिकता निर्माण होत नाही. जर सम्राटाच्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळामध्ये ही रसिकता पाहणारे लोक होते, याचा अर्थ ते निश्चितपणे खाऊन पिऊन सुखी होते, म्हणून त्यांच्यामध्ये रसिकता होती. किमान बराचसा समाज खाऊन पिऊन सुखी असणार आहे, म्हणून त्यांच्यात रसिकता होती. म्हणून सम्राट अशोकाने अशी सौंदर्यपूर्ण ठिकाणं निर्माण केली. भारतातली सर्वात प्राचीन लेणी, जी 12 लेणी म्हणून ओळखली जातात, बिहारच्या अगदी डोंगराळ भागामध्ये आहेत. त्यातल्या एका लेणीच्या दारावरती सुंदर हत्तींची नक्षी काढलेली आहे. हत्ती असे रांगेत एकाच्या पाठीमागे एक, एकाच्या पाठीमागे एक असे उभे आहेत. दोन्ही बाजूना हत्तींच्या रांगा आहेत. मध्ये ते एकत्र एकमेकांच्या समोर आलेले दिसत आहेत. हे एवढं सौंदर्यपूर्ण शिल्प भारतातल्या सर्वात पहिल्या लेण्यामध्ये सुद्धा सम्राट अशोकांनी कोरवून घेतलं होतं. म्हणजे रसिकता निश्चित होती, आणि ही रसिकता निश्चितच उपाशी पोटी नव्हती. असा हा सम्राट होता की ज्याने आपल्या सगळ्या प्रजाजनांना सुखी ठेवलं होतं. ज्ञानाचं त्यांना मार्ग उपलब्ध करून दिलेले होते. कारण त्याने हे जे काही लिहून ठेवलं, हे वाचणारं कोणी नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. त्याने लिहून ठेवलं, ते वाचणारे कोणीतरी निर्माण केले आणि मग ते लिहून ठेवलेलं आहे. तर असा ज्ञानाचा पुरस्कर्ता, कलेचा पुरस्कर्ता आणि लोकांना सुखी ठेवणारा असा जो मोठा सम्राट अशोक या देशात निर्माण झाला, तो सम्राट अशोक केवळ या लिपीमुळे इतिहासातून पुसून टाकलेला असून सुद्धा पुन्हा एकदा इंग्रजांनी याला दैदिप्यमान केलं, प्रकाशमान केलं. आणि म्हणून त्याच्याकरवी सगळ्या जगभर गेलेला हा बौद्ध धर्म पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अभ्यासायला मिळाला. आता ही लिपी, जी की तथागतांच्या नंतर आणि सम्राट अशोकाच्या आधी, म्हणजे इसवी सन 400च्या सुमारास आपण अंदाजे धरूया, तेव्हा इसवी सन पूर्व 400च्या सुमारास ही उदयाला आलेली लिपी फक्त 1000 वर्षांमध्ये नष्ट पावली. ही नष्ट का पावली, याचं नष्ट पावली म्हणजे विस्मृतीत गेली. त्याच्यानंतर बऱ्याच दुसऱ्या लिपी आल्या, ज्यांना वेगवेगळ्या नावाने आज आपण ओळखतो. नंदनागरी, नागरी आणि आत्ताची देवनागरी. त्याच्याही मधल्या काळात आणखीन काही लिपी आलेल्या आहेत. अगदी ब्राह्मीपासून सुरुवात केली तर ब्राह्मीचीच 3 आवर्तनं आली आहेत. 3 आवर्तनं कोणती, तर पहिलं अशोककालीन ब्राह्मी, दुसरी कुशाणकालीन ब्राह्मी आणि तिसरी गुप्तकालीन ब्राह्मी. आता काही इतिहास संशोधक म्हणतात की असं त्या राजांच्या नावाने या लिपीला ओळखू नका, तर प्राचीन ब्राह्मी, मध्यकालीन ब्राह्मी आणि अर्वाचीन ब्राह्मी असं म्हणा. काहीही म्हटलं तरी 3 आवर्तनं झालीच ना. आणि ती कधीपासून, तर निर्मितीच्या काळापासून, म्हणजे इसवी सन पूर्व 400 पासून तर गुप्त काळापर्यंत, म्हणजे इसवी सनाच्या नंतर 400 वर्षापर्यंत. म्हणजे या फक्त 800 वर्षात ही विस्मृतीत जावी की त्याच्यानंतर ही कुठेही शिल्लक राहू नये. काय कारण आहे त्याचा शोध निश्चितपणे आपण घेतला पाहिजे. हा शोध घेण्यासाठी मी जगातल्या इतर लिपी, ज्या ब्राह्मीच्या समकालीन आहेत, अशा लिपींचा अभ्यास करायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं इतिहासामध्ये, किंवा जगाच्या इतिहासामध्ये असं जागतिक इतिहास तज्ञ म्हणतात की मध्य आशियात किंवा युरोपाच्या जवळपासच्या प्रदेशामध्ये सर्वप्रथम लिपीचा उदय झालेला आहे.
मी असा विचार केला की आज आपण इंग्रजीत लिहितो, या लिपीचा उदय कधी झालाय? इंग्रजी आपण जे लिहितो ते लॅटिन लिपीत लिहितो, या लॅटिनचा उदय कधी झालाय? मग मला असं समजलं या अभ्यासानंतर, सखोल अभ्यासानंतर, की युरोपामध्ये किंवा मध्य आशिया आणि युरोप याच्यामधल्या भागामध्ये, ज्याला फोनिशिया असं नाव दिलेलं आहे, त्या फोनिशियामध्ये सर्वात प्रथम या प्रकारच्या लिपीचा उदय झालेला आहे. मी बाकीच्या सगळ्या लिपींचं सांगत नाहीये. लॅटिनचा उदय ज्या लिपीतून झाला ती फोनेशियामधली फोनेशियन लिपी, तिचा उदय झालाय इसवी सन पूर्व 900 मध्ये, म्हणजे ब्राह्मीच्या जवळजवळ 500 वर्ष आधी. आपण जो काही ब्राह्मीचा उदय काळ मानतो त्याच्या 500 वर्ष आधी. त्याच्यानंतर 150 वर्षात प्राचीन ग्रीक लिपी याच लिपीतून आलेली आहे, फोनेशियन लिपीतून. या प्राचीन ग्रीक लिपीतून इसवी सन पूर्व 650, म्हणजे परत ब्राह्मी लिपीच्या 200 वर्ष आधी एट्रस्कन नावाची लिपी निर्माण झाली आहे. ती फोनेशियन मधूनच आलेली आहे. आणि या एट्रस्कन नंतर इसवी सन पूर्व 300च्या सुमारास, म्हणजे ब्राह्मी लिपीनंतर कदाचित 100-150 वर्षानंतर या लॅटिन लिपीचा जन्म झालाय. आणि या लॅटिन लिपीमध्ये त्याच्यानंतर सुधारणा होत होत इसवी सन पूर्व 100 मध्ये किंवा इसवी सनाची सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेपर्यंत आत्ता आपण ज्या लॅटिन लिपीमध्ये लिहितो, इंग्रजी लिहितो, ती लिपी उदयाला आली. म्हणजे त्या लिपीचं सर्वात आधुनिक रूप आपण जे आज पाहतोय ते सुद्धा 2000 वर्ष जुनं आहे. म्हणजे 2000 वर्षापासून तीच लिपी, तीच अक्षरं तशीच लिहिली जात आहेत. आणि आता मी तुम्हाला एक हा तक्ता दाखवतोय. याच्यामध्ये मी आता जे काही वर्णन केलेल्या लिपी आहेत त्या सगळ्या लिपींची अक्षरं तुम्हाला दिसतील आणि त्याचा निर्मिती काळ. हा तक्ता मी आपल्या फेसबुक पेजवरती टाकलेला आहे, आपण नंतरही तो पाहू शकाल. सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की इसवी सन पूर्व 900 मध्ये उदयाला आलेली लिपी, ज्याची अक्षरं आज म्हणजे जवळजवळ 3000 वर्षापर्यंत आहेत, ती विस्मृतीत गेली नाहीत, पण ब्राह्मी लिपी विस्मृतीत गेली. का? यावर आज कुणीच विचार करत नाही. आपण फक्त विवाद करत बसलोय की या लिपीला हे म्हणायचं की ते म्हणायचं, ब्राह्मी लिपी म्हणायचं की आणखीन काही नाव द्यायचं. केवळ एक थोडीशी आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून जर कोणी अशा प्रकारचं काही करत असेल तर मला वाटतं ते तेवढंच योग्य नाहीये. ही मुळात लालसाच योग्य नाहीये. या लिपीला जे विस्मृतीत टाकलं गेलं त्यातले कल्प्रिट कोण आहेत आणि कसे आहेत आणि त्यांनी कसं विस्मृतीत टाकलं याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे. मग ज्यावेळेस मी या दृष्टीने, या अँगलने ज्यावेळेस या इतिहासाकडे पाहत गेलो, या गोष्टीचा अभ्यास करत गेलो, त्यावेळेस मला असं आढळलं की सम्राट अशोककालीन लिपीमध्ये जी काही अक्षरे लिहिली जातात तीच अक्षरं जेमतेम 200, 250, 300 वर्षांनंतर बदललेली आहेत. त्याचे आकार, त्याचं रूप थोडंसं बदललेलं आहे. त्यानंतर परत 200 वर्षात ते रूप बदलत गेलेलं आहे. गुप्त काळापर्यंत, अशोक काळातली सम्राट अशोकन ब्राह्मी ज्याला म्हणून ओळखतो, ती लिपी आणि गुप्तकालीन ब्राह्मी ही एंटायरली एकमेकांपासून वेगळी दिसेल अशी लिपी आहे. मग हा लिपीमध्ये केलेला बदल का केला गेला आणि कोणी केला? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी इतिहासाचा तेवढा अभ्यास केलाय की सम्राट अशोकाच्या नंतर 100-1 वर्षामध्ये इथल्या भिक्षू परंपरेला किंवा संघाला उतरती कळा लागत गेली आहे. का लागत गेली आहे? ती इथली जी प्रस्थापित संस्कृती होती
त्या संस्कृतीने या भिक्षू संघाला किंवा तथागतांच्या शिष्यांना नामशेष करण्याचा जो चंग बांधला, त्याच्यातून ही संस्कृती नष्ट होत गेली. ही झाली मानवी पातळीवरची किंवा या सांस्कृतिक पातळीवरचं खच्चीकरण. पण ज्ञानाच्या पातळीवरती पण खच्चीकरण काय केलं गेलं, तर ही जी काही लिपी, जी लिपी सम्राट अशोकाच्या काळात अनेकांना, सम्राट अशोकाच्या अनेक प्रजाजनांना जी लिपी अवगत होती, ती लिपी हळूहळू हळूहळू बदलून टाकली गेली. आता हे असं ज्ञानाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या बदलल्या गेल्या असतील असं विधान करणं थोडंसं धाडसाचं होईल की नाही. पण याला पुरावा आहे. तुमच्यापैकी अनेकांनी कालिदास हे नाव वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल. कदाचित कालिदासची नाटकं रूपांतरित म्हणा किंवा मूळच्या भाषेतील म्हणा वाचली असतील, अभ्यासली असतील. तुमच्या एक गोष्ट निश्चित लक्षात येईल, कालिदासाने जी नाटकं लिहिली आहेत त्याच्यामध्ये जी काही पात्र आहेत, ज्या भाषेत बोलत आहेत त्या भाषेतच मुळात दुफळी आहे. जे मोठं पात्र असतं ना, म्हणजे त्या पात्रातला एखादा ब्राह्मण व्यक्ती किंवा राजा किंवा तत्सम कुणी व्यक्ती तो संस्कृतमध्ये बोलतो, पण त्याचेच दास, दासी, स्त्रिया ह्या मात्र प्राकृतमध्ये बोलतात, त्या संस्कृतमध्ये बोलत नाही. ही जी दुफळी आहे स्वतः कालिदासाने तयार केलेली, म्हणजे निर्माण केलेली दुफळी. कालिदासाने का निर्माण केली, तर ती समाजात तशी दुफळी होती म्हणून कालिदासाने नाटकात ती प्रकट केली की समाजामध्ये ज्ञान हे एका विशिष्ट वर्गापुरतच मर्यादित ठेवलं आणि बाकीच्या वर्गांनी त्या ज्ञानाकडे पाहायचं नाही. संस्कृत भाषेचा अभ्यास त्यांनी करायचा नाही, ती ऐकायची नाही, ती बोलायची नाही. तुम्ही फक्त प्राकृतमध्ये बोलायचं, तुम्ही फक्त प्राकृतमध्येच ऐकायचं. तुम्हाला जो काही अभ्यास करायचा तो प्राकृतमध्ये, पण प्राकृतमध्ये अभ्यासाची सोयच नाही, म्हणजे तुम्ही अभ्यासच करायचा नाही. तुम्ही ज्ञानाच्या दिशेने जायचंच नाही. हा जो या इथल्या संस्कृतीचा जो त्यांनी केलेली ही जी काही नियम अटी होत्या त्याच्यातून झालेल्या या गोष्टी आहेत. मग ह्या लिपी जी सर्वांना वाचता येते त्यांना वाचता येऊ नये पुढच्या काळात, मग काय करायचं, तर ही लिपीतली अक्षरच आपण बदलून टाकू. की मूळची लिपी ज्यांना येते ना त्यांना ती नव्याने आलेल्या लिपीत जे काही लिहिलं गेलेलं असेल ताडपत्रांवरती किंवा इतर काही माध्यमांवरती, ते मुळे या लोकांना वाचताच येऊ नये, त्यासाठी ही लिपी बदलली गेली. आणि किती बदलली गेली, तर पिढी जशी जात राहील तशी बदलत गेली. म्हणजे परत नव्याने कोणीतरी शिकेल आणि परत नव्याने कोणीतरी अभ्यास करेल, म्हणून ती परत पिढीगणिक ती बदलत गेली. आणि म्हणून सम्राट अशोक काळातली लिपी गुप्त काळापर्यंत येईपर्यंत पूर्णपणे बदललेली होती. आपण त्याला ब्राह्मीच म्हणतो, त्या लिपीला ब्राह्मी म्हणूनच ओळखतो किंवा इंग्रजांनी त्या लिपीला ब्राह्मी म्हणूनच ओळखलं. पण बदल मात्र हा एवढा मोठा झाला की तो अशोकन लिपी शिकलेल्या माणसाला गुप्तकालीन लिपी अनाकलनीय झाली. आणि हे अनाकलन होण्याचं जे बीज आहे इथल्या संस्कृती इथे रुजवलं आणि त्याचाच वृक्ष झाला पुढे की ज्ञानाचा प्रसार थांबला, पूर्णपणे थांबला. आणि असं इतिहास सांगतो की ज्यावेळेस ज्ञान सार्वजनिक असतं त्यावेळेस ज्ञानाचा विकास होतो, ज्ञानामुळे मानवाचा विकास होतो. आणि मानवाचा विकास झाला, एकेका मानवाचा जरी विकास झाला तरी सगळा समाज प्रगत होतो. इतिहास याला साक्ष आहे. आपण बघतो की जे काही वैज्ञानिक मोठे मोठे शोध लागलेत युरोपामध्ये लागलेत, भारतात नाही लागले. का? इथली संस्कृतीतले बरेच लोक सांगतात की भारतामध्ये तर फार ज्ञान होतं, मग का नाही इथे काही वैज्ञानिक शोध लागले? इथली लोक फार ज्ञानी होती, मग इथे का नाही इंजिन इथे का नाही बनलं? दूरवर आपलं आवाज पोचवण्याचं काम
म्हणजे ज्याला आपण टेलिफोन म्हणतो, त्या टेलिफोनचा शोध भारतात का नाही लागला? ज्ञानाचं साधन होतं ना. मग या ज्ञानाच्या साधनांचे शोध भारतात नाही लागले, युरोपात लागले. का? तर युरोपात ज्ञान हे सार्वजनिक होतं, कुणीही यावं आणि शिकावं अशी परिस्थिती होती. पण इथे हे ज्ञान एका विशिष्ट समुदायापुरतं ठेवलेलं होतं आणि म्हणून ते इतरांनी आत्मसात करू शकले नाही. आणि मग ते मुठभर लोक ते जे काही म्हणतील तेच ज्ञान, त्याच्या पल्याडही काही ज्ञान आहे असा विचारही कोणी करू शकत नाही. म्हणजेच काय की ज्ञान ज्या वेळेस तुम्ही संकुचित ठेवता त्यावेळेस तुमचा विकास संकुचित होतो, त्यावेळेस सगळं काही थांबतं, मानवाची प्रगती थांबते. मग आज जर आपण या लिपीला सार्वभौम केलं नाही तर काय होईल? या लिपीचा अभ्यास तिथेच थांबेल. मग जी काही मुठभर माणसं या लिपीचा अभ्यास करतील तीच फक्त अभ्यास करतील, बाकीच्यांना घेणं देणं नाही. कारण ती सार्वभौम लिपी नाहीये, ते ज्ञान सार्वभौम नाहीये, सार्वजनिक नाहीये. सार्वजनिक कधी होईल? ज्ञान सार्वजनिक त्याच वेळेस होतं ज्यावेळेस त्या ज्ञानाला कोणतंही लेबल लावलं जात नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवरती एखादं लेबल लावता ना, त्यावेळेस ते त्या लेबल लावणाऱ्या समाजापुरतं मर्यादित होतं. आणि म्हणून मी आवर्जून लोकांना सांगतो की या लिपीला वेगळ्या कोणत्याही अभिधानाने संबोधू नका. जी ब्राह्मी इंग्रजांनी म्हटलंय ना तेच म्हणा, कारण ते सगळ्यांनाच आपलंसं वाटेल. कुणाकुणाला आपलंसं वाटेल? चेन्नई किंवा तमिळनाडूमध्ये अनेक अभ्यासक आहेत. चेन्नईमध्ये एक संस्था आहे की जी तमिळ ब्राह्मीचा अभ्यास करते, लोकांना शिकवते आणि लोक ही भाषा, ही लिपी शिकतात आणि या लिपीमध्ये काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करतात चेन्नईमध्ये. त्याचा एक फोटो माझ्या फेसबुक पेजवरती आहे. जुन्या पोस्ट जर चालल्या तर तुम्हाला कदाचित दिसेल. मग त्यांनाही ही लिपी ब्राह्मी या नावाने प्रिय आहे. दिल्लीमध्ये जैन समुदाय ही लिपी सार्वजनिकरित्या शिकवतो त्यांच्या जैन शिष्यांना. आपण जर YouTube ओपन केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण काल परवा 10 वर्षापूर्वी या लिपीवरती काम करायला सुरुवात केली, लोकांनी एकमेकांना शिकवायला सुरुवात केली. त्याच्या आधी हा जैन समुदाय, हे जैन मुनी त्यांच्या देरासरमध्ये ही लिपी त्यांच्या शिष्यांना शिकवत होते. त्यांनीही या लिपीला ब्राह्मीच म्हटलं. बंभी ही वंदनीय लिपी आहे. त्यांची ज्या काही वंदना आहेत त्याच्यातल्या ज्या काही पहिल्या 5-6 नमो अरिहंताणम, नमो अमक, नमो तमक, हे जे काय त्याच्यात नमो बंभीय लिबिये असं एक नमन आहे. आणि ते नमन अनेक वर्षांपासून आपण ज्यावेळेस ही लिपी काही आहे हे आपल्याला माहीतही नव्हतं तेव्हापासून नमो बंभीय लिबिये ते म्हणतायत आणि त्यांना ब्राह्मी लिपी प्रिय आहे. ज्यावेळेस ते मागधीमधून किंवा अर्धमागधीमधून त्यांचं ज्ञान प्रसारित करतात त्यावेळेस ते बंभी लिपी म्हणतात. पण ज्यावेळेस त्याचाच अनुवाद आपल्या आधुनिक भाषेत करतात त्यावेळेस ते त्याला ब्राह्मी लिपी म्हणतात. गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये काम करणारे माझे काही जैन मित्र आहेत जे आजही मला सन्मान देतात. एकच, त्यांना माहिती आहे मी जैन नाही आहे, पण ते सन्मान देतात त्याचं कारण एकच की मी ब्राह्मी लिपीचा अभ्यासक आहे आणि ते त्यांना समजलेलं आहे, त्यांना उमगलेलं आहे ते, म्हणून ते सन्मान देतात, कारण ब्राह्मी लिपी त्यांना प्रिय आहे. मग अशी सर्व जणांना प्रिय असलेली लिपी, तिचा जर विकास करायचा झाला तर आपल्याला ती संकुचित करून चालणार नाही. ती आहे त्याच स्वरूपात तिचा अभ्यास झाला पाहिजे. आणि मी तर म्हणतो नुसता अभ्यास नाही, आपण तिच्यावरती असं काही संशोधन केलं पाहिजे की ती सर्व लोकांना आवडली पाहिजे, रुचली पाहिजे, त्याच्यात लिहिणं लोकांना खूप सोपं वाटलं पाहिजे. आता आपण बघतो व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती लोक इंग्लिश स्पेलिंग मध्ये मराठी लिहितात.
किंवा हिंदी लिहितात. लॅटिन लिपीमध्ये स्पेलिंग लिहितात मराठी शब्दांचं आणि मग किंवा हिंदी शब्दांचं, आणि ते प्रसारित केलं जातं, ते पोस्ट केलं जातं आणि आपण ते वाचतो. का? आपल्याला आपली स्वतःची लिपी असताना आपण का इंग्लिश किंवा लॅटिन लिपीमध्ये लिहितो किंवा लॅटिन लिपीमध्ये का वाचतो? आपण आपली भाषा आपण त्यांच्या लिपीमध्ये का वाचतो, लिहितो? कारण अगदी सोपं आहे. फक्त 26 अक्षर, फक्त 26 अक्षर आणि सगळं काही लिहिता येतं. ते चुकीचंही असतं. किती चुकीचं असतं? नाशिक जवळ एक रेल्वे स्टेशन आहे, ज्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे पाडळी. पाडळी हा मराठी शब्द आहे. त्याचं स्पेलिंग लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनवरती इंग्लिश अक्षरांमध्ये PADALI. जाणारे येणारे मराठी भाषिक, हिंदी भाषिक, इतर भाषा जाणणारे त्यांना ते इंग्लिश स्क्रिप्ट येत असे, ते त्या स्टेशनचं नाव वाचतात. कुणी वाचतो पादली, कुणी वाचतो पाडली, कुणी वाचतो पादळी. का? कारण या लिपीमध्ये सर्व शब्द, सर्व उच्चार हे लिहिले जाऊच शकत नाही. पण आमच्या लिपीमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये हे लिहिता येतं. आणि तो कोणीही माणूस ज्याला ही लिपी अवगत आहे तो ते अगदी निश्चितपणे त्याच्या मूळ उच्चारासहितच वाचतो. हे या लिपीचं सामर्थ्य आहे. हे भारतीय उपखंडात निर्माण झालेल्या लिपीचं सामर्थ्य आहे. आणि भारतीय उपखंडात निर्माण झालेली सर्वप्रथम लिपी जर असेल ती ते ब्राह्मी आहे. म्हणजे हे ब्राह्मी लिपीचं सामर्थ्य आहे, जे नंतर पुढे पुढे पुढच्या लिपीमध्ये येत गेलेलं आहे. ही एवढी सामर्थ्यवान लिपी लोकांना आज आवडेनाशी झाली. कारण काय? तर खूप अक्षरं, क्लिष्टता. तुम्ही जर इंग्लिश मध्ये लिपीचा अभ्यास करत असाल तर, किंवा संगणकावर लिपीचा अभ्यास करत असाल, लिपी संबंधी काही वाचत असाल, तर भारतीय स्क्रिप्टला इंग्रज लोक किंवा जागतिक स्तरावरचे लोक कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट म्हणतात. कॉम्प्लेक्स का? तर ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. का? तर या लिपीमध्ये अक्षरं नुसती येत नाहीत, त्याला काना येतो, मात्रा येतो, वेलांटी येते, उकार होतो, जोडाक्षरं येतात. आणि ती सगळी जोडाक्षरं लिहिण्याची, काना, मात्रा, वेलांटी, उकार वगैरे देण्याची पद्धती वेगवेगळी असते. एकच उकार वेगवेगळ्या अक्षरांना वेगळा दिला जातो. रला उकार रू आणि पला उकार पू हा वेगवेगळ्या पद्धतीने द्यावा लागतो. ही जी काही क्लिष्टता आहे ही ब्राह्मीपासून चालत आली आहे. ब्राह्मीमध्ये ती खूप कमी होती. ब्राह्मीमध्ये क्लिष्टता अतिशय कमी होती, नगण्य होती. पण ती पुढच्या लिपीमध्ये क्लिष्टता वाढत गेली. ज्ञान हे एका समुदायापुरतं मर्यादित ठेवायचं होतं, म्हणून ही क्लिष्टता आणली गेली. मग आपल्याला आता काय करायचंय ते या लिपीतली क्लिष्टता, ब्राह्मी लिपीत क्लिष्टता मुळातच नव्हती, पण जी काही होती म्हणजे काना, उकार, वेलांटी वगैरे देण्याची जी थोडीशी क्लिष्टता होती ती निश्चितपणे दूर करता येण्यासारखी आहे. त्याच्यासाठी मी अनेक लिपींचा भारतातल्या अभ्यासही केला आणि काही सूचना पण माझ्या डोक्यात आल्यात आणि त्या मी लिहून काढल्यात. तर या लिपीत मधली जी क्लिष्टता, कॉम्प्लेक्सनेस जर दूर केली तर ही लिपी निश्चितपणे आपण लोकप्रिय, भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय करू शकतो. या लिपीवर काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मला वाटतं या लिपीवर काम करून आपण जर ही लोकप्रिय करू शकलो किंवा पुढच्या काही काळामध्ये भारताची राष्ट्रीय लिपी म्हणून जर आपण ब्राह्मी लिपीला दर्जा देऊ शकलो तर आपण खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाचे पाईक आणि जेम्स प्रिन्सेपचे विद्यार्थी आहोत हे आपण सिद्ध करू शकू. खूप वेळ झाला, माझ्या समोर घड्याळ आहे आणि माझं लक्ष आहे कंटिन्युअस. खूप उशीर झालाय. आपल्या सर्वांना कदाचित थोडासा कंटाळाही आलेला असेल, म्हणून आपण याच नोडवरती, याच एका पायरीवरती हा आपला कार्यक्रम थांबवूया. आपल्या कोणाला जर काही शंका असतील किंवा याबद्दल काही अधिक चर्चा करायची असेल तर आपल्या या माध्यमाचे जे आहेत सागर कांबळे त्यांच्याशी किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकता.
माझा फोन नंबर आणि माझं फेसबुक पेज आणि माझं ब्राह्मी लिपीवरचं पेज फेसबुकवरती उपलब्ध आहे. आपण कधीही मला संपर्क करा, कधीही आपल्या मनातल्या शंका विचारा. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टीने पूर्णपणे करीन. आपलं समाधान होईल यात मला शंका नाही. हा जो काही वेळ आपण मला दिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि ही संकल्पना ज्यांनी मला आज सकाळी सुचवली ते माझे स्नेही सागर कांबळे यांचा सुद्धा अगदी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.